आजची घटना थरारक तर आहेच, पण ती तुम्हाला आयुष्याचा खरा अर्थही शिकवेल. ही कथा नक्कीच तुमच्या मनात एक प्रेरणेचा दिवा पेटवेल. म्हणूनच व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. कर्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या ॲरॉनने मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री पूर्ण केल्यानंतर एका कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून जॉब सुरू केला. पण 5च वर्ष जॉब केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपण या गोष्टीसाठी बनलेलो नाहीये. त्यामुळं त्याने तो जॉब सोडला आणि स्वतःची आवड पूर्ण करण्यासाठी तो कॉलोराडो शहराकडे गेला. त्याची आवड होती माउंटन क्लाइम्बिंग. त्यासाठी ॲरॉन 25 एप्रिल 2003च्या दिवशी अमेरिकेमधील उटा या शहराकडे निघाला. तिथून त्याचा प्लॅन होता कॅननलँड्स नॅशनल पार्क संपूर्ण फिरायचा. त्या दिवशी रात्री तो स्वतःच्या गाडीमध्ये झोपला आणि पुढच्या दिवशी म्हणजेच शनिवारच्या दिवशी सकाळी जवळपास 9:15च्या दरम्यान उठून त्याची बाईक काढून तो पार्ककडे निघाला. जवळपास 24 किलोमीटर प्रवास करून तो कॅननलँड्स नॅशनल पार्क जवळ येऊन पोहोचला होता. हे पार्क 2 डोंगरांमधल्या दरीसारखं होतं. जवळपास 17 किलोमीटरची दरी असणाऱ्या या डोंगरांमध्ये काही जागी भरपूर अरुंद असलेल्या म्हणजे फक्त 3 फुटाचं अंतर असलेले पण भाग होते. आपल्या महाराष्ट्रातील भंडारदरा भागात असणाऱ्या संदन व्हॅली सारखीच ह्याची रचना होती असं म्हणता येईल. ॲरॉनने गाडी लॉक केली आणि त्या दरीमधून चालायला सुरू केलं. 6 तास चालल्यानंतर जवळपास दुपारी 2:45 वाजता तो दरीच्या ज्या जागी होता तिथं दरीमधलं अंतर एकदम कमी होत चाललं होतं. आता एकदम अरुंद भाग होता. त्यामुळं त्यांनी ठरवलं दोन्ही भिंतीवरती हातपाय ठेवून म्हणजे स्पायडरमॅन सारखं चालून आणि भिंतीवरतून चढून हा भाग पूर्ण करू. पण त्यांनी जसं त्या अरुंद भागातून चालायला सुरू केलं त्याच वेळी जवळपास 350 किलो वजनाचा दगड वरतून निखळला आणि खाली घसरत येऊन त्याच्या अंगावरती येऊन थांबला. त्याने त्याचं शरीर कसं तरी वाचवलं होतं. पण दुर्दैव म्हणजे तो दगड त्याच्या वरती असलेल्या हातावरती येऊन थांबला होता. आता त्याचा हात त्या दगड आणि दरीच्या मध्ये अडकला होता. तो आता अजिबात हलू शकत नव्हता. ॲरॉन आता पूर्णपणे जमिनीपासून वर आणि मानवी वस्तीपासून जवळपास 32 किलोमीटर आतमध्ये या दरीमध्ये अडकला होता. त्याने त्याचा हात त्या दगडाखालून काढायचा प्रयत्न केला पण इतका मोठा दगड हलवणं अशक्य होतं. त्याच वेळी त्याच्या डोक्यात गोष्टी यायला लागल्या की आपण कुणाला सांगितलं नाही की आपण या व्हॅलीमध्ये जाणार आहोत. कुणालाच माहिती नाहीये की आपण इथं आहे. त्याला लक्षात आलं होतं तो कुणाचीही मदत भेटण्यापासून भरपूर लांब होता. ना त्याच्याकडं फोन होता ना रेडिओ होता. त्याच्याकडं कुठलाच पर्याय नव्हता की तो मदतीसाठी कुणाशी संपर्क करू शकेल. तो अक्षरशः जमिनीपासून वर लटकत असलेल्या अवस्थेमध्ये अडकला होता. पण त्या अरुंद जागी त्याला समोरच्या भागावरती पाय ठेवून बसण्यासाठी जागा होती आणि ज्या दगडाखाली त्याचा हात सापडला होता त्या दगडाचा शरीर ठेवण्यासाठी त्याला थोडा आधार भेटत होता. आता वेळ निघून चालला होता. थोडा वेळ शांत बसल्यानंतर त्याने त्याची बॅग मागून समोर घेतली आणि त्यात असलेलं सामान काढायला सुरुवात केली. त्याच्याकडं होतं ते म्हणजे अर्ध्या लिटरपेक्षा कमी पाणी असलेली एक पाण्याची बॉटल, 2 भाजी भरलेल्या चपात्या, काही प्रोटीन चॉकलेट बार आणि मल्टीटूल असलेलं हत्यार. ज्या हत्यारामध्ये एक चाकू होता जो कुठेही वापरता येऊ शकत होता. ॲरॉनने लगेच चाकू त्या हातावरती पडलेल्या दगडावरती वापरायला सुरू केला. तो चाकू त्या दगडावरती मारून बघत होता जेणेकरून दगडाचे तुकडे होतील आणि त्याचा हात त्याला बाहेर काढता येईल. पण त्याला लगेच लक्षात आलं की हा दगड फुटणं किंवा हलवणं पूर्णपणे अशक्य गोष्ट आहे. तो प्रचंड मोठा दगड ना हलणार होता ना फुटणार होता. आता ॲरॉनला लक्षात आलं होतं तो इथून कुठंच हलू शकणार नव्हता.
जसा सूर्य खाली जायला लागला तसा ॲरॉन एक भयंकर विचार करायला लागला, ते म्हणजे स्वतःचा हात कापण्याचा. पण त्याच्याकडे असणारा कमी धार असलेला चाकू काहीच फायद्याचा नव्हता. तो हा पण विचार करत होता, आपणच स्वतःचा हात कापणं ही निव्वळ अशक्य गोष्ट आहे. आपल्या हातामध्ये हाड पण आहे आणि आपण हाड कापू शकेल हे नक्कीच अशक्य आहे. त्याने स्वतःला सावरलं आणि बरोबर आणलेलं जेवण आणि पाणी प्यायला सुरू केलं. तो विचार करत होता, काहीतरी चमत्कार होईल, कोणतरी इथे येईल, आपण त्यांना आवाज देऊ किंवा कोणतरी आपल्याला नक्कीच बघेल, आपण वाट बघूया. पण वेळ जात राहिला, दिवस गेले. आता जवळपास 5 दिवस निघून गेले होते, पण त्याच्यापाशी कोणच आलं नव्हतं. त्याच्या जवळचं पाणी संपूर्ण संपून गेलं होतं. पण आता त्याचं शरीरसुद्धा डिहायड्रेट व्हायला सुरू झालं होतं. त्यामुळं तो आता स्वतःचं युरिन पिऊन जगायला सुरू झाला होता. तो अशक्त झाला होता. त्याला अशी अपेक्षा होती की त्याचा मृत्यू आजच्या रात्रीच होईल. त्याने त्याच्या जवळचा चाकू काढला आणि तिथल्या दगडावरती स्वतःचं नाव कोरलं. पुढे त्यांनी त्याला अपेक्षित असलेली मृत्यूची तारीख म्हणजेच पुढच्या दिवसाची तारीख नावाखाली कोरली. हे झाल्यानंतर त्यांनी त्याचा चाकू बॅगेत ठेवून दिला. आता त्याच्याकडे एक लो बॅटरी असलेला कॅमेरा होता. तो त्यांनी बाहेर काढला आणि सेल्फी सारखा पकडला आणि शेवटचे क्षण कॅमेऱ्यामध्ये शूट करायला सुरू केले. My name's Aaron Ralston. My parents are down on Larry Ralston of Englewood, Colorado. Whoever finds this, please make an attempt to get it to them. Be sure of it. I would appreciate it. व्हिडिओ काढून झाल्यानंतर त्याने कॅमेरा बाजूला ठेवला आणि ही त्याची शेवटची रात्र आहे हा विचार करून त्याने दगडावरती डोळे मिटून मान ठेवून दिली. पण ज्यावेळी त्याला झोप लागली होती त्यावेळी त्याला स्वप्न पडायला सुरू झाली. त्याला कळत नव्हतं, पण त्याने स्वतःला त्या स्वप्नामध्ये लहान मुलांसोबत खेळताना बघितलं, लोकांशी गप्पा मारताना बघितलं. पण त्या स्वप्नामध्ये त्याला एक गोष्ट जाणवली होती, ती म्हणजे त्याला त्याचा उजवा हात दिसत नव्हता. आणि हीच गोष्ट ॲरॉनने एक प्रेरणा म्हणून घेतली. त्याला जाणवलं होतं की हे स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर आपल्याला आपला हात कापावा लागणार आहे आणि तेव्हाच आपण इथून बाहेर निघून एक नवीन आयुष्य जगू शकेल. तो जागा झाला. आता त्याला फक्त जगायचं होतं. त्याने त्याच्या हाताकडे बघितलं. त्याचा हात दगडाखाली जवळपास 127 तास म्हणजेच 5 दिवसापेक्षा जास्त राहिल्यामुळं कुजायला सुरू झाला होता. तो विचार करायला लागला होता की आपण जरी हाताची वरची त्वचा कापली तरी आतमधलं हाड कापणं अवघड जाणार आहे. त्याने असा विचार केला की आपण जर हाड झटका देऊन तोडलं तर, एकदा हातामधलं हाड तुटलं की आपण चाकू घेऊन तुटलेल्या हाडामधून हाताचं मांस कापून अर्धा हात तोडू शकेल. त्यामुळं त्याने आता दगडाखाली सापडलेला हात थोडा इकडं तिकडं ठेवून मोडता येतोय का याचा प्रयत्न सुरू केला आणि त्याला जाणवलं आपल्याला हे शक्य होईल. त्यांनी मोठा श्वास घेतला. तो दगडाखालचा हात थोडा वाकवला आणि झटका देऊन जोरात ओरडून तो हात स्वतःकडे वळला. त्रास झाला होता पण हाताचं हाड मोडलं होतं. त्याने त्याचा चाकू काढला आणि पुढचे भरपूर तास तो भयंकर वेदनेने ओरडत हातावरचं मांस कापत होता. थोडा वेळ गेला. हाताचं हाड आधीच तुटल्यामुळं त्याचा हात वेगळा झाला होता. जसा त्याचा हात वेगळा झाला, जे स्वातंत्र्य तो अनुभवत होता त्याच्यावरती त्याला विश्वास बसत नव्हता. त्याने दगडाखाली सापडलेल्या त्याच्या अर्ध्या हाताकडे शेवटचं बघितलं. त्याच्या डोक्यात आता फक्त एकच विचार होता, ते म्हणजे आपल्याला जगायचे. या जीव वाचवण्यासाठी आलेल्या विचारांनीच त्याच्या शरीरात इतकी इच्छाशक्ती निर्माण केली की त्याने जवळपास 65 फूट दरी एका हातावरती चढली. तो वरती पोचला होता. त्याला कळत नव्हतं कुठं पळायचं. तरी तो निघाला आणि जवळपास 9.5 किलोमीटर पळाल्यानंतर त्याला ट्रेकर्सचा एक ग्रुप सापडला.
त्यांनी त्याला खायला आणि प्यायला पाणी दिलं. ट्रेकर्सना विश्वास बसत नव्हता की ॲरॉन या परिस्थितीमध्ये वाचला होता. त्यांनी इमर्जन्सी नंबरला फोन केला, इमर्जन्सी आली आणि ॲरॉनचा जीव वाचवला गेला होता. पुढे ॲरॉन वाचल्यानंतर रेस्क्यू टीम ॲरॉनचा तो तुटलेला हात काढण्यासाठी घटनेच्या ठिकाणी पोहोचले होते. तो दगड हलवण्यासाठी जवळपास 30 पार्क रेंजर, हायड्रॉलिक जॅक आणि दोऱ्या लागल्या होत्या, पण तरी पण तो दगड एकदम थोडासा हलला होता. त्यांनी ॲरॉनला सांगितलं, तू जरी कुणाला तरी त्या अवस्थेत सापडला असता तरी तुला वाचवताना तुझा जीव नक्कीच गेला असता. तू तुझा हात कापला ते नक्कीच योग्य होतं. ॲरॉनला बरं वाटलं होतं. त्यांनी जो हात कापण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता. त्यांनी त्याचा तुटलेला हात दगडाखालून काढला आणि त्याला जाळून त्याची राख ॲरॉनला दिली. थोडे दिवस राख स्वतःजवळ ठेवल्यानंतर ॲरॉन त्या दगडापाशी पोचला. त्याचा जीव वाचवलेल्या दगडापाशी जाऊन ती राख त्याने त्या दगडाला वाहिली. 2010 मध्ये या घटनेवरती प्रसिद्ध चित्रपट केला गेला. त्याचं नाव होतं 127 आवर्स आणि या घटनेशी संबंधित काही व्हिडिओची लिंकसुद्धा कमेंट बॉक्समध्ये दिली गेली आहे, ती पाहायला विसरू नका. चला, आजच्यापुरते इतकंच होतं. ही स्टोरी नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही हार न मानण्याची आणि संकटाशी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची प्रेरणा देत राहील. अशीच मोटिवेशनल गोष्ट ज्यामध्ये 2 घटनांमुळे नायकी आणि गेम ऑफ थ्रोन्स हे ब्रँड कसे तयार झाले ते तुम्ही आमच्या चॅनलवरती बघू शकता. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.